नमस्कार. आपण आज नागपुरातील आयुर्वेदिक महाविद्यालय या जागेवरती आलेलो आहे. या जागेवरती एक रॅगिंगचा प्रकार समोर आलेला आहे. त्या रॅगिंग मध्ये 19 मुलींवर सिनियर मुलींनी एक अशी गुन्हास्पद गोष्ट समोर आणलेली आहे की त्यांना सकाळी टॉयलेटला जाऊ देणे नाही, बाथरूम सारख्या जागेवर सकाळी फ्रेश होणे नाही, अशातच त्यांची कशा प्रकारे पिळवणूक झालेली आहे या कॉलेजमध्ये. हाच तो कॉलेज आहे, आयुर्वेदिक महाविद्यालय शासकीय. ते शासकीय असल्यावरती अशा जागेवर कमिटी निवडून ठेवलेली राहते की कुठल्याही प्रकारची रॅगिंग कॉलेजमध्ये झालेली नाही पाहिजे. अशातच डीनही आम्हाला भेटले. आज डीन सोबतही बोलण्यात आलेलं होतं. अशात आज अशी घटना समोर की त्यांना एक 18 तारखेला त्यांच्याच मेल बॉक्सवर एक मेल आलेला होता. कॉलेज परिसरामध्ये काही मुली, सिनियर मुली, ग्रॅज्युएशन वाल्या यांनी सरळ थेट ज्युनियर मुली जे आहेत फर्स्ट इयरच्या यांच्यावरती अशी एक पाबंदी लावण्यात आली होती की सकाळच्या वेळेसला बाथरूमला नाही जाणे, त्याचबरोबर सिनियर मुलींना पाहणे नाही. आणि त्या सिनियर मुलींनी कशा प्रकारचा ड्रेस कोड वापरलेला होता त्या मुलींसाठी, हेच जाणून घेण्यासाठी आपण डीन साहेबांसोबत भेटूया आणि काय म्हणतात डीन तेही ऐकूया. सर, आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये एक रॅगिंगची घटना समोर आलेली आहे. कशा प्रकारची घटना होती, कोण मुलं होते, याच्यामध्ये काय सांगाल? याच्यामध्ये 2000 म्हणजे 18 डिसेंबर 2025 ला एक निनावी मेल आलेला आहे कॉलेजच्या मेलवर, आणि त्याच्यामध्ये आमची रॅगिंग झाली असं त्याच्यात उल्लेख आहे. त्या अनुषंगाने अँटी रॅगिंग कमिटी जी अस्तित्वात आहे त्यांच्या अध्यक्षांना आम्ही पत्र दिलं आणि 7 दिवसामध्ये रिपोर्ट चौकशी करून सादर करण्याचा आम्ही आदेशित केलं. त्याप्रमाणे डॉक्टर गुल्हाने हे अँटी रॅगिंगचे अध्यक्ष आहे. त्यांनी ज्यांची रॅगिंग झालेली आहे त्यांना त्यांचे बयान घेतले आणि 19 मुली ज्या दोषी आढळल्या, जो सिनियर बॅचच्या आहेत, 2021 बॅचच्या आहेत आणि त्या फायनल इयरला आहेत, आणि त्यांनी 2025-26चे जे न्यूली ॲडमिटेड गर्ल्स आहेत, ज्युनियर आहेत, त्यांची रॅगिंग घेतलीचं त्यांनी निर्देशात आलं अँटी रॅगिंग कमिटीच्या. आणि त्यामध्ये त्यांनी काय काय रॅगिंगच्या प्रकारामध्ये काय केलं ते त्यांनी उल्लेखित केलेलं आहे. तर सकाळी 8 वाजेपर्यंत ज्युनियर विद्यार्थ्यांनी टॉयलेटचा यूज करायचा नाही. आम्हाला त्यांना सिनियर मुलांना घाई असते आणि त्यावेळेस त्यांनी थांबून जायचं असं त्यांनी निर्देशित केलेलं आहे. त्याचप्रमाणे बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलू नये आणि एक ड्रेस कोड ज्युनियर मुलींनी घालावा असे त्यांच्या बयानामध्ये ज्युनियर मुलींनी सांगितलेलं आहे. आपल्या कॉलेजचंही असं काही ड्रेस कोड होता का त्यांच्या सांगण्यावरनं? आणि किती मुलींची रॅगिंग झालेली आहे याच्यामध्ये, आणि किती मुलींनी केली आहे, कशा प्रकारची रॅगिंग झाली होती, काय सांगाल? ज्युनियर मुलींनी त्यांचे बयान दिलेले आहे की आमच्यावर जे रॅगिंगच्या प्रकाराच्या अनुसार 19 मुली जे आहे, सिनियर्स मुली आहेत, त्यांनी रॅगिंग केलेलं आहे. आणि असा महाविद्यालयाचा असा कोणताही ड्रेस कोड नाही आहे. परंतु रुग्णालयामध्ये क्लिनिकल पोस्टिंग असताना ॲप्रॉन हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त असा कोणताही ड्रेस कोड नाही आहे. आपल्या याच्यामध्ये 117 काही मुली आहेत, यांना एक कॉमनच संडास बाथरूम दिलेली आहेत की सर्व रूम्स वाईज सेपरेट बाथरूम संडास दिलेले आहे यांना? 107 मुली जे ऍडमिटेड आहेत त्यांना प्रत्येक फ्लोअरला दोन्ही साईडला टॉयलेट बाथरूम कॉमन आहे. ज्या मुलींसोबत रॅगिंग झालेली आहे अशा मुलींना कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या बाथरूमसाठी यांनी हॅरॅसमेंट केलेलं होतं त्याच्यामध्ये? त्यांच्यामध्ये जे ज्युनियर मुली जे आहेत त्यांनी सिनियर मुलींनी सांगितलं सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही टॉयलेट यूज करायचं नाही, आम्हाला घाई असते. पण असा कोणताही नियम नाही आहे की असा काही टाइम नाही टॉयलेटचा बाथरूमचा. ज्यांची जशी गरज आहे ते वापरू शकतात. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज.